हॅलो गाईज, तर आम्ही परत आलोय धुळ्याला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साईकार हॉटेल. हे हॉटेल आहे पुण्यावरून धुळ्याकडे येताना. धुळ्याच्या आधीच थोडंसं आहे. मी त्याचं गावाचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेल, कमेंटमध्ये सांगेल, मला हे लक्षात नाही आहे. तर हे इथे खानदेशी पद्धतीचं जेवण मिळतं. तर इथला असा हा मेन्यू कार्ड आहे. कांदा भजी, बटाटा भजी, साजूक तुपातील गुळाचा शिरा, स्पेशल गुळाची दशमी, गूळ तूप भाकरीचा काला, पुरणपोळी, दूध, गावरान मठाची मिसळ, साजूक तुपातील गुळाचा शिरा. हॉटेलचा ॲम्बियन्स पण साधा आणि नीटनेटका आणि स्वच्छ आहे. आणि मागच्या साईडला इकडे वॉशरूम्स पण खूप क्लीन आहे. तिथे राहण्याची सोय. आणि इथे गाडी दिसते ना मागे, ती गाडी इकडे एक मंदिर आहे मागे, तिथे ती गाडी तुम्हाला घेऊन जाते. त्याचा एक टाईम असतो. इथे आहे महादेव मंदिर, शिवालय. हे खूप प्राचीन मंदिर आहे. आणि इथे एक हनुमान मंदिर आहे. तर ती गाडी तुम्हाला तिथे घेऊन जाते. त्याचा एक वेळ असतो 6च्या आधी. तर इकडे मागे इथे ससे, नंतर वेगवेगळे पॅरेट्स, पक्षी इथे आहेत. इथे मुलांना पण छान वाटतं, जेलीला तर खूप आवडतं. आणि इकडे वॉशरूमची वगैरे मागे सोय आहे. आणि ती पण खूप व्यवस्थित आहे, म्हणजे क्लीन आहे सगळं. जर कुणाला पण धुळ्याकडे येताना जर कुठे जेवण करायचं असेल तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. कारण की हे एक चांगलं घरगुती पद्धतीचं इथे जेवण मिळतं. आणि साधं आपल्याला म्हणजे कढी भाकरी, दुधाचा काला, नंतर पुरणपोळी, असे साधे मेनू आपल्याला जे घरी खायला आवडतात तसे मेनू आहेत. आणि क्लीनलीनेस पण खूप आहे. आणि जेवण पण खूप छान आहे. स्टाफ पण खूप चांगला आहे. सो आय रिकमेंड दिस हॉटेल. म्हणजे तुम्ही येऊन इथे जेवण करू शकता. तर हा असा आहे कॅम्पस. तर हे बघा, खानदेशची पुरणपोळी, काहीजण त्याला मांडे म्हणतात. हे इथले फेमस आहे. हे स्पेशल चुल्यावर खापरावर केलेले मांडे असतात, म्हणजे पुरणपोळी. आणि गुळातली पुरणपोळी असते. आवडली बेटे भजी? कैसे बेटू? आम्ही घेतली होती कढी, भजी, भाकरी आणि डाळ खिचडी. Hello, friends. Today I'm going to show you a video of how I eat. This is my plate. Okay, come on. Water on. तर हा बघा मेनू, तुम्ही बघू शकता इथे काय काय अवेलेबल आहे. आणि अजून पण आहेत. पण हा नाश्त्यासाठीचा मेनू आहे. इकडे समोरच गरम गरम वडापाव, भजी वगैरे
हा इकडे आहे जेवणाचा मेनू. आणि इथे नाचणीचे पापड आणि तांदळाच्या कुरडया सुद्धा पॅकेटमध्ये किलोने विकल्या जातात. इथे सगळं मोठे दुकान आहे, इथून आपण घेऊ शकतो. 200 रुपये. हे 315. काय करणार आहे? बाबांना पुरणपोळीने जास्त पोळी वाटे आता कमी होती जरा. काय सांगितलं शाबू? तर बाय बाय सायकल होते. थँक्यू आम्हाला चांगलं आणि रुचकर जेवण दिल्याबद्दल. आम्ही पुन्हा येऊ. थँक्यू गाईज. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.